गावाकडील नदीवरती पहिल्या पावसातील चढणीचे मासे मुर्रा आणि शिंगट्या. दुसरा मळा लागलाय बाय शूटर कडक आयला हा वगैरे साईज मोठी हो याची वाली बादशाह मध्ये साईज आहे. दुसरा मळ्या मासा मोठा लागलेला आहे. नाद करते काय आज विषय टॉपचा होणार आहे. हेर पाणी कुठं चालूय आम्ही. ए बाबा या बा फुल पाऊस चालाय आणि आम्ही माशात धरायला झालोय. एवढी आवड झाली ना आता भिजून जाणार आहे घरी सर. आता आय 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 काय खरं नाही इकडे बघा ना किती पाऊस पडून राहिलाय बा बाबो. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 1 वाजलाय आणि मंडळी जेवण वगैरे झालं आणि आता झालो आम्ही नदीवरती मासे पकडण्यासाठी. तर गळ टाकून मासे पकडायचे. तर चला जाऊया. ही बघा आपली गँग आहे इथं समोर आणि इथं मी झालोय. तर पाऊस पण झाला जरा झिमझिम आणि आता नदीला पाणी पण येईल. पाणी पण आहेच मध्ये नदीला. तर चालू जरा मासे पकडायला. तर चला जाऊया. आज व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया. कसं आहे घरात बसून व्हिडिओ होत नाही. तर जेवण केलं आणि झोपला असतो पण नक्कीच आपला लालू शेट आलता म्हणतो मासे पकडायला जायचे चल व्हिडिओ पण होईल आपल्याला. तर मी काय बोललो व्हिडिओ घरी बसून व्हिडिओ होणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला पाण्या पावसात कुठेतरी हालचाल यंत्रणा हलवायला लागत आहे आणि जायला लागतंय. आणि यंत्रणा हल्ल्याशिवाय व्हिडिओ काय येत नाही. टोपी वगैरे घेतले. थांबा टोपी घालून घेतो आधी. हा टोपी वगैरे घालून घेतो म्हणजे कसं डोकं भिजलं ना सर्दी बिर्दी नको व्हायला नाही का एरीच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया आता. तर तुम्ही बोलशाल मासे धराय झालाय आणि काय खनिसुलाय. तर ना विषय मी नाही मासे पकडण्यासाठी ना गांडूळ पाहिजे. तर आम्ही गांडूळ शोधतोय. बघू जर गांडूळ भेटले, गांडूळ भेटायच लागतील. गांडूळ भेटले का मग आपण मासे पकडायला जाणार आहे. तिकडे गांडोळ निघाय पाहिजे. इथे नाही निघणार. अरे निघाला एखाद त्याला काय करतो रे त्याला राजी आता. गांडूळ घेतले आणि आम्ही निघालो थेट नदीवरती. तर चला आता. हेर पाणी आम्ही निघालोय मासा धरायला एवढ्या पावसामध्ये. ये बाबा. तर आज आंघोळ फिक्स आहे. फुल आका भिजून जाणार आहे कारण का फुल पाऊस पडून राहिलाय. तुला दणके हो. आता इकडे जातो जरा लपवतो जरा लपवतो. देवा देवा. तर मंडळी नो जाम पाऊस पडत तुला आम्ही चालू मासे धरायला. इकडे बघा बाहेर पाऊस. हे बघा ना ये बाबो मरणाचा पाऊस पडून राहिलाय. आम्ही निघालोय मासे धरायला. मोठे अवधळ झाले काय सांगत आता. पाऊस ना जाम कुदलाय. जाम कुदल्या म्हणजे जाम पडू राहिलाय. विषय असा झालाय का आपण मोबाईलला आणि आपले जे मायकत त्या माईकला पिशवीच नाही आणली. तर मित्र आदेश आपला तर त्याच्याकडून पिशवी घेतोय. रोजच्याच कड्याला घर येते चालू त्याच्याकडून पिशवी घेतो मग खाली नदीवर टेक ऑफ करूया. ओके धन्यवाद. हा ओके चालेल चला येऊ का मग. तर मंडळी नो आपण फायनली आता नदीवर पोहोचलोय. वड्यावरती पोहोचलोय. बघा तुम्हाला दाखवतो आता. बघा हे बघा इथे खाली नदी आहे आणि तुम्हाला ना मिनी धबधबा दाखवतो. बघा वॉटरफॉल, मिनी वॉटरफॉल. एन्जॉय दिस लाईफ, एन्जॉय दिस गावाकडील लाईफ. हे बघा मिनी वॉटरफॉल. या र देवा वॉटरफॉलची सुरुवात झाली बघा. मिनी वॉटरफॉल आहे मिनी वॉटरफॉल. हे बघा झालं जरा खाली नदी का जातोय. प्रवारा नदीवर काही प्रवारा नदी आणि तिच्यावर मासेदारा झालो आम्ही. त्याच नदीमध्ये नाही का प्रवारा नदीमध्ये मासेदारा झाले. चला हे बघा आता दाखवतो. फायनली आता आपण पोहोचलोय. अरे देवा देवा. अजून म्हणजे पाऊस एवढा पडला नाही आमच्याकडे त्याच्यामुळं अजून नदी भरेल नाही. त्याचं फुल नाही का डायरेक्ट इथं वरती भरेल राहते. बा इथपर्यंत भरेल राहते डायरेक्ट पाणी फुल टिळ होत नाही का. तर अजून आपण ना खाली जाणार आहे. अजून पुढे जाणार आहे आपण तिकडं खाली पार. आता या गड्याला शूटरला माहिती आहे आपल्याला लालू शेटला का कुठं जायचं कुठं काय नाही का मासे कुठं पकडायचे काय. तर चला जाऊया आता. व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. हेर पाणी कुठे चालूय आम्ही चालूय मासे धरायला फुल बेकार. हे बघा इकडं पाणी इधर से पानी आ रहा है और इधर प्रवारा नदी में जा रहा है. देखो आम्ही ना गावाकडील माणसं तो आम्हाला ना कुठून सांगा. आता डायरेक्ट मोड आहे. इथून जर घसरला ना
नाही पाण्यात जाणार. हे बघा इथं मी आहे आणि रस्ता बघू शकता तुम्ही कसं. हे बघा रस्ता केटी आहे का रे ही? हा हे बघा केटी नदीवर आलोय आणि हा प्रवरा नदीचा जलस्रोत आहे आणि इथं आलेलो आहे मासे पकडायसाठी. तर तुम्हाला मासे दाखवतो. एवढे मासे आहेत ना भाई, का विचारूच नका. बघा तुम्हाला दाखवतो आता. हे बघा ना. हो बाबू, हे समोर दिसतात ना तुम्हाला इथं. हे बघा येडानी सर्व मासे बर का. हे बघा ना बाबा, हे बघा कसे उडतात बघा वर. हे बघा प्युअर सिंगट्या आणि पुरा मुरा मासे, एकदम प्युअर मुरा, एकदम प्युअर मुरा मासे मुरा. भाई हे खूप बघा, गावाकडे यावं लागेल. गावाकडे इकडे लालसेट ना खेकड पण धरले. तर मंडळी नो फायनली पहिला गळ टाकलेला आहे आम्ही. तर हे बघा, आणि आता आतमध्ये गळ टाकलाय. त्याला आपण ना हे लावलं होतं काय रे, गांडूळ आणि भूक लावलाय आतमध्ये. आता मासे पकडायला टाकलाय. बघू मासे येते का नाही, मासे येतात का नाही बघूया. अर्धा तास झाला बसलोय आम्ही, पण अद्याप अजून एकही मासा लागलेला नाहीये. पाऊस पण चालला जरा झिमझिम. पावसामुळे वैताग येतो जरा बसायला म्हणलं ना. तर बघूया चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. पण आज मासे घरी घेऊनच जाणार आणि फुल दाबले जाणार. प्युअर मुरा मासे, मुरा आणि सिंट्या फुल फ्राई करेंगे, कालवन करेंगे और बाजरे के भाकर के साथ रस्सा फुल दाबेंगे, फुल चुरमुर के खाएंगे. चलो हालत आहे का नाही काही. टोचला होता ना एक बार टोचला होता म्हणजे आहे. तर मंडळींनो आपण तिथे मासे धरत होतो. आता तिथे काय झालंय, मासे लागेनाच. तर आता आपण ना चालू दुसरीकडं, दुसऱ्या बाजूला चालू आहे मासे पकडायला. बघू बरं आता तिकडे लागले तर लागतील, नाही तर असंच आता काय उपयोग नाही. मोका हाडू होणार आहे आता. मोक्कार हाडू होणार आहे. मोक्कार हाडू म्हणजे बॅकारीच होईल आता डायरेक्ट. इकडे जातोय पुढच्या साईडला. रस्ताही नाहीये, पण जाऊया आपण कस तरी आता हळूहळू. हे बघा मन हुट्टू मल्लीबू टिरी 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 टी. मिनी वॉटरफॉल इज द प्रवरा. आता इकडे झालोय आम्ही. तर मंडळी आपण तिकडे होतो, तिकडे एक पण मासा नाही लागला. आता आम्ही जागा जरा चेंज केले आणि इकडे आलोय. हे बघा इथे आलोय. हे बघा इथे शूटर 2 बसलेत. बघू ना बरं इथं मासे लागतात का नाही. मासे भेटतील अशी गॅरंटी आहे. बघू आता नशिबाचा खेळ येतो. चला बघूया, जाऊया खाली जाऊ आता आपण डायरेक्ट. बघू भेटतील मासे. सेट तुझं काय म्हणणं आहे बाबा, जागा चेंज केली आपण. हा जागा चेंज केले, तुझं काय म्हणणं, भेटतील का आता नाही. हो मासे भेटणार. हा भेटतील ना. टाकलाय आतमध्ये, बघू आता भेटतात का नाही. छोटा धबधबा. मंडळी फायनली बा एक मासा लागलाय आता. एकदम मोठा आला पाहिजे साईज, कळलं खाटकन टाकलाय डबल. आता फायनली मंडळी दुसरा, हे बघा दुसरा मळा लागलाय बाय शूटर कडक. आयला हा वगैरे साईज मोठी बघा याची वाली, बादशा मध्ये साईज आहे. काय विषय आलं, विषय खोल पुरती गोल नाद करते काय. फायनली दुसरा आम्हाला मासा मोठा लागलेला आहे. नाद करते काय, आज विषय टॉपचा होणार आहे. आता तोच गांडूळ लागतो. शर्ट कडक ना आई शपात. हे बघा ना भाई ना फुल लाईन लावली बघा ना. तिसरा आई शपात नाद करते काय. बाबा येणार उठवलाय डायरेक्ट. हे बघा चौथा लागलाय बाबा. तर मंडळी ना तर संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आता चालू घरी. मासे धरले शिंगटे मासे 15-16 धरलेत.
लवकर पाऊस उघडलाय त्याच्या आधी आपण घरी जाऊ आणि मस्त जरा फ्रेश होऊ, जरा चहा पिऊ आणि नंतर मग आपण कालवणाची रेसिपी बघू. तर चला आता थेट डायरेक्ट घरी जाऊ पटापट. चला जाऊया आता घरी जातो. मस्त पाऊस पण थडाकलाय म्हणजे उघडलाय. हे बघा एकदम छान असं वातावरण झालंय. हे बघा आणि इकडे बघा सह्याद्री पर्वतरांगेवर कसे ढग धरलेत. चला घरी जाऊ, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मंडळी मस्त घरी आलो मासे घेऊन आणि जरा फ्रेश झालो. फ्रेश झाल्याच्या नंतर मस्त गरम गरम चहा मला म्हणजे पित नव्हतो मी चहा, पण आता जरा पावसाळा चालू झाला आहे आणि थंडी वाजते त्याच्यामुळं थोडासा नॉर्मली चहा मी पितो आणि तो पण मला कोरा चहा आवडतो बरं का. मस्त बघा आता चहा पिण्याचा आनंद आहे ना तुम्हाला सांगतो, खरं सांगतो. ज्यावेळेस आपण सुरकी मारतो ना चहाला, सुरकी मारल्यानंतर खरंच एकदम छान असा आनंद भेटतोय. खरंच चहा पिण्याचा हेच सुख आहे. आणि चहा पिण्याची मला सवय नव्हती, पण आता पावसाळा चालू आहे आणि थंडी वाजते त्याच्यामुळे मग मी पितो, पण जास्त नाही. दिवसातून एकच टाइम पितो आणि पिलो तर पितो, तसं काय एवढं नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आपण शिंगट्या माशाची रेसिपी बघू. चुलीवरचं झणझणीत काळ्या मसाल्यातलं शिंगट्या माशाचं कालवण. तर मंडळी हे बघा एवढे मासे आणले होते मी तिकडून. हे बघा आता तुम्हाला ना चुलीवरती झणझणीत शेंगट्या माशाचा कालवणची रेसिपी दाखवतो. आणि मी डायरेक्ट धरून आणले, तुम्हाला माहिती आहे मी धरायला गेलो. एकदम फ्रेश मासा आहे आणि चुलीवरती बघा झडा जाळ झालाय. इकडे मासे एकदम फ्रेश बरोबर नदीचे मासे तर काय मी स्वतः धरून आणलेत, म्हणजे आपण फुल दाबणार आहे आता. फुल बॅक कर. आणि हा मसाला आहे, त्याच्यात काय काय टाकलं रे? कांदा, वाटी, त्या काय सौदा बिवदा असं काय 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 माहित नाही मला. राव मी आहे पाट्यावरती वाटेल काळा मसाला आहे ना, जोगडराव लागला मस्त. त्याला तेल सुटून द्यायचा, मग त्याच्यामध्ये मासे ऍड करायचे. झालं आपला माशाचा कालवण. एकदम सोपं आहे ना. गादा गादा उकळे आले कर ग बाबा, कर टाक. किती लाडत आले आपली छोटीशी माव आहे बरं का. उकळे आले आला त्याच्यामध्ये टाक. डालो अभी अल्लाह. ओके भाई साहब, हा जरा मोठाच मासा भेटला होता ना एक, तो एकदम ओके मध्ये काढून होईल. आता याला मस्त उकळी होऊन द्यायची. चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया. तर मंडळी संध्याकाळचे 8 वाजलेत आणि मस्त फ्रेश मासे आणले, तुम्हाला माहिती आहे. बसलो जेवण करायला. तर या मग मंडळी जेवण करायला. मस्त फ्रेश मासे आणलेत. हे बघा काळ्या मसाल्यातलं झणझणीत माशाचं कालवण. कांदा, मंडळी चुलीवरती जेवणाची चव ना खरंच खूप छान असते. तर मी जेवण करतो मस्त. आजचा होता असा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.